जय भीम सर्वांना। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ज्यांना इतिहास माहीत नसतो ते इतिहास निर्माण करू शकत नाही. ज्यांना इतिहास माहीत नसतो ते इतिहास निर्माण करू शकत नाही. 1927च्या महाड चौदार तळ्याच्या सत्याग्रहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आपल्या भाषणामध्ये म्हणत होते, आपल्या शूरवीरांचा इतिहास ठाऊक करून घ्यायचा असेल तर भीमा कोरेगावचा विजयस्तंभ पहा. हजारो वर्षापासून शौर्याचा इतिहास लपवून ठेवला गेला. जर हा स्तंभ नसता तर 1818चा इतिहास हा शूरवीरांच्या रक्ताप्रमाणे भीमा नदीत वाहून गेला असता. साम्राज्यवादी युद्धातील एका रक्तरंजित लढाईची स्मृती जतन करणारे स्मारक म्हणजे भीमा कोरेगावचा विजयस्तंभ. लढाई जेव्हा आत्मसन्मानासाठी आणि हक्कासाठी असते तेव्हा हजारो हत्तीचे बळ शूरवीरात सामावलेले असते. याचे सर्वात उत्तम प्रतीक म्हणजे भीमा कोरेगावचा विजयस्तंभ. ब्रिटिश सरकार हे सहजासहजी कोणावरही उदार होणारं सरकार नव्हतं किंवा त्यांची वृत्तीही तशी नव्हती. साम्राज्यवादी आणि विस्तारवादी धोरणाने आलेल्या या ब्रिटिश सरकारने महाराष्ट्रामध्ये पेशवाईचा अंत करण्यास कारणीभूत ठरलेल्या या शूरवीरांची स्मृतिस्थळास, या शूरवीरांच्या आठवणीसाठी पुण्यापासून 50 ते 60 किलोमीटर अंतरावर एक स्मारक उभं केलं. त्याला आपण भीमा कोरेगावचा विजयस्तंभाचं स्मारक असं म्हणतो. हेच ते स्मारक आहे ज्याला अभिवादन करण्यासाठी 1 जानेवारीला संपूर्ण देशभरातून बहुसंख्याक लोक येत असतात. या स्मारकाचे विशेष काय आहे तर ही लढाई फक्त 2 सत्तांमध्ये नव्हती. ही लढाई फक्त ब्रिटिशांना पुण्यावर कब्जा मिळवून देणारी नव्हती. या लढाईचा उद्देश फक्त साम्राज्यवादी विस्तार करणं एवढाच नव्हता. ही लढाई स्वाभिमानाची होती. ही लढाई हक्काची होती. ही लढाई स्वतःच्या आत्मसन्मानासाठी होती. ही लढाई अस्पृश्यता निर्मूलनाची होती. जाती व्यवस्थेच्या बेड्या तोडण्यासाठी ही लढाई होती. या लढाईत ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे त्यांच्या आठवणीसाठी ब्रिटिशांनी या विजयस्तंभ उभारला होता. या विजयस्तंभाला नमन करण्यासाठी संपूर्ण देशभरातून लोक या विजयस्तंभाकडे येत असतात आणि आज तो दिवस आहे. आजच्या या दिवशी आपणही या विजयस्तंभाला नमन करूया. धन्यवाद.